नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही आमच्या संपूर्ण परिवारासोबत भगवान महाकालेश्वरांच्या दर्शनासाठी पवित्र नगरी उज्जैनकडे निघालो आहोत. या प्रवासात आम्ही तुम्हाला आमचा संपूर्ण अनुभव, प्रवासातील सुंदर क्षण आणि महाकालांचे दिव्य दर्शन दाखवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमचा प्रवास आज सकाळी सुरू झाला. परिवारासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. प्रवासादरम्यान आम्ही अनेक सुंदर दृश्यांचा आनंद घेतला. वाटेत चहा नाश्ता गप्पा गोष्टी करत करत आम्ही उज्जैनच्या दिशेने निघालो. उज्जैन हे भारतातील 7 पवित्र नगरींपैकी एक असून येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी लाखो भाविक देवदर्शनासाठी येथे येतात. काही तासाच्या प्रवासानंतर अखेर आम्ही उज्जैनच्या पवित्र नगरीत पोहोचलो. शहरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. सर्वत्र जय श्री महाकालचा जयघोष ऐकू येतो. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित असून भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत भारतातील सर्वात पवित्र आणि प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या उज्जैन नगरीत. क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेली ही नगरी भगवान महाकालेश्वरांच्या वास्तव्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. उज्जैन हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री महाकालेश्वर मंदिराचे स्थान आहे. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजनही याच पवित्र भूमीत केले जाते. येथील प्रत्येक रस्ता, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक कोपरा भक्ती, अध्यात्म आणि इतिहासाने भरलेला आहे. उज्जैनमध्ये प्रवेश करताच मन भक्तिमय होते. चला तर मग या दिव्य नगरीचे सौंदर्य अनुभवूया आणि महाकालांच्या दर्शनाचा आनंद घेऊया. जय श्री महाकाल. ही आहे उज्जैन नगरीची बाजारपेठ. येथेच आम्ही रूम बुक केलेली होती आणि तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रूम्स, गेस्ट हाऊस व्यवस्थित आणि स्वस्त रेटमध्ये उपलब्ध होतील. आता आम्ही महाकालेश्वरांच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आम्ही ऑनलाईन शयनार्थीची बुकिंग केलेली होती. ती रात्री 10 वाजता असते, परंतु तुम्ही जेवढे लवकर जाल तेवढा मंदिराच्या गर्भगृहाजवळ बसायला मिळते. महाकालेश्वर भगवान शिवांचे स्वयंभू ज्योतिर्लिंग मानले जाते. येथे दर्शन घेताना एक वेगळीच ऊर्जा आणि शांतता अनुभवायला मिळते. तुम्हाला जो समोर दिसतो आहे तो महाकाल मंदिराचा कळस आहे आणि सोबतच बाजूला लाईव्ह महाकाल दर्शन आपणास मिळेल. मंदिर अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित असून अनेक भाविक इथल्या सुविधा घेऊन समाधानी होतात. आता आम्ही सर्वजण शयनार्थीची बुकिंग केलेली होती, त्यानुसार दर्शनासाठी निघालेलो आहे. बुकिंग केल्यामुळे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे गर्दी एवढी नव्हती आणि अखेर तो क्षण आला. आम्हाला महाकालांचे दिव्य दर्शन झाले. हा अनुभव शब्दात सांगणे खूप कठीण आहे. मनाला खूप समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. महाकालांच्या चरणी आम्ही आमच्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी आणि सर्व भक्तांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. तुम्ही महाकालचे दर्शन घेऊ शकता. अतिशय अद्भुत असा तो सोहळा असतो. महाकालच्या दर्शनानंतर आमचा हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय ठरला. परिवारासोबत घालवले क्षण आणि महाकालांचे दर्शन आयुष्यभर लक्षात राहील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय श्री महाकाल. हर हर महादेव.